पण मला ते करून नाहीचं तेच माहिती, त्याने कालसर्प योग वगैरे करून घ्यावा. त्याच्या नशिबात नाहीये फार मोठी इनिंग खेळणं, कारण त्याचं काल पण तेच झालं. मग काल एकदा जो रूटने खूप चांगली कॅच पकडली. पण ठीक आहे, शेवटी एज तर लागलेलाच ना, चूक तर होती. चूक तर होती, पण तेच नशीब, कधी कधी नशीब तुझ्या बाजूने असतं. रिषभ पंतचं बघ, रिषभ पंत जर 100 मारतो त्यातले 50 रन त्याचे होतात, तो मारत नाही. पण करुणाचं ते होत नाहीये, त्याला खूप एफर्ट घ्यावा लागतोय. आणि तो काल खरंच चांगला खेळला. पण करुणाचा जेव्हा बॉल टाइम होतो तेव्हा तो खूप एफर्टलेस दिसतो. तो रोहित शर्मा दिसत नाही खेळतो असं मला वाटतं. एकदम प्रॉपर एलिगन्स जाणवतो त्याच्यावर थोडा लेझी ऍटिट्यूड आहे. म्हणजे लेझी एलिगन्स जो म्हणतो रोहित शर्माच्या बाबतीत, तो थोडा आहे करून. आणि त्याने रोहित शर्मा रिप्लेस तर केलंय. रोहितचा जो बीजीटी मध्ये फॉर्म होता तो याचा इकडे. हा, मग करुण नायरला मला असं वाटतं की अजून एक चान्स दिला पाहिजे, जस्ट बिकॉज तो फ्लो मध्ये खेळतोय. आणि म्हणजे ऑब्व्हियसली जी विकेट लवकर जाते, पण ठीक आहे, तो अगदीच 10 वर 15 वर असं नाही जाते. पण मला तेच वाटतं की करुण नायरने आता ज्या एजला इकडे नॉक केलंय या दरवाजावरती, त्या तिथे दरवाजा तोडणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. सो त्याची इनिंग मोठी आणि नेसेसरी, कारण तो त्याच पिचवरती फसतो जिकडे गिल येऊन सेंचुरी मारतोय. 269 मारले गिलने, आणि कोण आपला पंत येऊन सेंचुरी मारतोय. तिकडे त्याने बेटर परफॉर्म केलं पाहिजे असं मला वाटतंय, कारण अदरवाईज चान्सेस कमी आहेत. सो तो पुन्हा एकदा ट्विट नाही करू शकत सेम, किंवा त्याला काहीतरी धमकी द्यावी लागेल, गंभीर मी सगळं सांगेन तुझं, मला चान्स दे. त्याला तर काय गिव्ह मी वन मोर चान्स नाही.